शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते बीडच्या पोलिसांकडे 15 जेसीबी 100 टिप्पर राख आणि मटका व्यवसायात भागीदारी, सुरेश धसांचे गंभीर आरोप। हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढीची सूचना, आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती। उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस, गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील शेतकरी चिंतेत, कापूस, सोयाबीन, हरभरा, तुरीला हमीभावापेक्षा कमी दूर, शेतकरी हतबल। सहज व रोटा सोलर कंपन्यांचे सौर पंप बसवल्यानंतर 2 दिवसात बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली। सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक, शेतकऱ्यांनी काढून घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन। लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना दे धक्का, 25,000 अर्ज बाद, 8वा हप्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी। पीक विमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री व कृषी सचिवांची थेट चर्चा, शेतकऱ्यांना दिलासा। परभणीत 65 कोटींचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी। लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय महिला 1,000पेक्षा जास्त बोगस खाती उघड। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांचा संयम संपला, भाववाढीची आशा मावळल्याने कापूस विक्रीसाठी दाखल। पीक कर्जाचा मार्ग झाला मोकळा, पूर्वीप्रमाणेच संमतीपत्रावर मिळणार कर्ज, शेतकऱ्यांना दिलासा। तुमच्या चुकांवर पांघरून घालून माझं पांघरून अन पदर फाटून गेलाय, बीडमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। फेब्रुवारी महिना पावला, अनुदान येत्या आठवडाभरात डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, कृषी विभागाची माहिती, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।